श्री गणेशाय नमः। एका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे उत्काचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनासा गणेश मनी वसावा। हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चे सहकुटुंबी भोजन करावे। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायचे, पाविजे चित्तिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी पिठोरी अमावस्याची। आटपाट नगर होते, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असं 6 वर्ष झाले। 7व्या वर्षी तसंच झालं तेव्हा सासरा रागावला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकून लावलं। पुढे जाता जाता एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करता मी इथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतके जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6दा बाळंतपण माझी झाली। 7व्या खेपेलाही असंच झालं। तेव्हा मामाजींना माझा राग आला। ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला चालवून दिलं। नंतर मी इथे आले। आता मला जगून तरी काय करायचे आहे? असे म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिऊस नको, घाबरू नकोस। अशी थोडी पुढे जा, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण म्हणून विचारतील। असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील। कोण कोठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं। तिथून उठली, पुढे गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथे उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं, तिथे ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या सवाऱ्यासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला, अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। तेव्हा ती सून मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखविली। पुढे तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे हे व्रत तिला सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं। हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही, सुखासमाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिले। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं, अर्धघटकेने पाहू लागला। तो मुलाबाळ दृष्टीत पडू लागले। पाठीमागून सुनेला येताना पाहिले। तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं सारी हकीकत सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।